नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही मंचुरियन डिश सगळ्यांना आवडते. कोणाकोणाला ड्राय मंचुरियन आवडतात, तर कोणाकोणाला ग्रेव्हीवाले मंचुरियन आवडतात. आज मी मंचुरियन ग्रेव्ही करत आहे. या ग्रेव्हीच्या मंचुरियन डिशसाठी इथं मी मोठा बाउलभर म्हणजे अर्धा किलो कोबी किसून घेतलेला आहे. त्याचबरोबर एक अर्धा बाउल गाजर किसून घेतलेला आहे. एक बाउल कांदापात बारीक चिरून घेतलेली आहे. एक बाउल ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि तसंच एक बाउल बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. इथं मी एक बाउल कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. त्यातले 8 ते 10 चमचे कॉर्नफ्लोअर आपल्याला लागणार आहे. हा मैदा घेतलेला आहे. हा मैदा आपल्याला 3 ते 4 चमचे लागणार आहे. हा आहे कांदापातीचा कांदा. अशा त्याच्या रिंग्स करून घेतलेल्या आहेत. थोडं मीठ, किसलेलं आलं आणि साखर. त्याचप्रमाणे 2 चमचे चिली सॉस आणि 2 चमचे टमॅटो सॉस घेतलेला आहे. हा असा भरपूर लसूण बारीक करून घेतलेला आहे. 2 चमचे सोया सॉस, ही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही बारीक चिरलेली हिरवी मिरची. ह्याशिवाय आपल्याला 1 चमचा लाल तिखट लागणार आहे. एखादा मोठा बाऊल म्हणा किंवा एखादा कुंडा घेऊन त्यामध्ये किसलेला सगळा कोबी प्रथम काढून घेत आहे. त्यामध्ये पहिल्यांदा किसलेलं गाजर, ह्यातली थोडीशी सिमला मिरची मी आत्ता घालत आहे. थोडीशी आपल्याला नंतर लागणार आहे. तसंच थोडीशी कांदापात, किसलेलं आलं, थोडासा बारीक केलेला लसूण, थोडीशी बारीक चिरलेली मिरची आणि ह्यातलं निम्मी कोथिंबीर आत्ता घालत आहे. चवीनुसार मीठ घालत आहे. इथं मी साधारण 1.5 चमचा मीठ घालत आहे. आता आपण ह्या कोबी आणि सगळ्या भाज्या एकत्र करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात आणि त्याला थोडंसं 10 मिनटं तसंच ठेवायचं, म्हणजे त्याला पाणी सुटेल. जे पाणी सुटेल तेवढ्या पाण्यातच आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालून मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनटातच ह्याला छान पाणी सुटतं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जे लाल तिखट घेतलेलं आहे ते तिखट घालत आहोत. इथं तुम्ही बॅडगी मिरचीचं सुद्धा तिखट घेऊ शकता. मी इथं नेहमीचं लाल तिखट घेतलेलं आहे, तिखटवालं. आणि अगदी 5 ते 10 मिनटात ह्याला पूर्ण पाणी सुटल्यानंतर हे मिश्रण असं दिसत आहे. आता त्यामध्ये आपण पहिल्यांदा 3 चमचे मैदा मिसळून घेत आहे. बाइंडिंगसाठी अगदी 2 ते 3 चमचे मैदा मिसळायचा आहे. यामध्ये कॉर्नफ्लोअर थोडंसं जास्त घ्यायचं, म्हणजे साधारण मैद्याच्या दुप्पट कॉर्नफ्लोअर घ्यायचं. इथं मी 6 चमचे कॉर्नफ्लोअर घालत आहे. आणि नंतर आपण जेव्हा ह्याचे बॉल बनवू तेव्हा ते व्यवस्थित बनले नाही तर एखादा चमचा कॉर्नफ्लोअर आपण ॲड करायचं. कोबी आणि मैदा, कॉर्नफ्लोअर हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. त्याला दाबून मिक्स करून घ्यायचं नाही, नाहीतर जे आपले मंचुरियन बॉल्स बनणार असतात ते असे आतनं अतिशय घट्ट होतात आणि आतपर्यंत तेल न गेल्यामुळं तळलेही चांगले जात नाहीत. आणि त्यासाठी अगदी हलक्या हाताने साधारण मोकळं असं हे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं. असं सगळं हे पीठ मोकळं असं भिजवून झाल्यानंतर त्याचे आपण छोटे छोटे असे बॉल तयार करून घ्यायचे. आपल्याला अजून कॉर्नफ्लोअर लागलेलं नाही आणि हे बॉल असे वळायचे. ते बॉलसुद्धा वळताना अजिबात जास्त दाबून बॉल वळायचे नाहीत. मोकळं आतून पीठ राहील असे हे बॉल वळायचे. हे तर मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. मी मूठ अजिबात जास्त दाबत नाही आहे. बाहेरच्या बाहेर मूठ दाबून आतून मात्र ते बॉल मोकळे असे राहतील अशा पद्धतीने हे बॉल वळून घ्यायचे. असे आपले सगळे बॉल वळून झालेले आहेत. आता ते आपण तेलामध्ये तळून घेऊयात. इथं आपण
तेल अगदी पूर्ण गरम करून घेतलेलं आहे आणि हे बॉल तळून घेत आहे. पहिल्यांदा ह्या बॉलला खालतून उलटून घ्यायचे नाहीत, फक्त कढईतल्या तेलामध्ये थोडंसं गोल गोल फिरवून हे बॉल सगळे तळून घ्यायचे, म्हणजे सगळ्या बॉलचा कलर एकसारखा येतो. व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे करा. कधीकधी मोठ्या फंक्शनच्या वेळेस किंवा काही प्रोग्रामच्या वेळेस असं मंचुरियन करायचं ठरवलं असेल तर त्यावेळेस असे अर्धवट तळलेले बॉल्स तळून बाजूला ठेवायचे आणि आयत्या वेळेस मात्र गरम तेलातनं ते नुसते काढायचे आणि मंचुरियनच्या ग्रेव्हीमध्ये म्हणा किंवा ड्राय मंचुरियन करणार असाल तर त्यावेळेस सोया सॉस, चिली सॉस आणि आपला टोमॅटो सॉस ह्याच्यामध्ये मिक्स करून आपण हे बॉल्स खाऊ शकतो. इथं मी सगळे बॉल आता तळून घेत आहे. मला सगळे बॉल्स आत्ताच लागणार आहेत, त्यामुळे मी हे बॉल पूर्ण तळून घेणार आहे. असे हे आपले अगदी खरपूस तळून घेतलेले मंचुरियन बॉल्स. आता आपण ग्रेव्ही तयार करायला घेऊयात. इथं मी मंचुरियन्स बॉल तळलेलेच जे तेल उरलेलं होतं त्यातलं 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. पहिल्यांदा आपण उरलेला कांदा घातलेला आहे आणि सगळा उरलेला जो लसूण होता तो घालून घेत आहोत. ग्रेव्हीमध्ये लसूण जरा जास्त घालायचा, म्हणजे ग्रेव्हीला छान लसणीचा वास येतो. या मंचुरियन ग्रेव्हीचं एक वैशिष्ट्य असतं की त्यामध्ये भरपूर लसूण आणि कांदापात हे 2 पदार्थ जरी असले तरीसुद्धा ग्रेव्ही खूप छान होते. यामध्ये पहिल्यांदा सिमला मिरची आणि थोडीशी कांदापात हे घालून परत सगळं परतून घेत आहे. थोडीशी कांदापात ही आपल्याला वरतून डेकोरेशनसाठी लागणार आहे आणि सगळी डिश झाल्यानंतर दिसायलासुद्धा वरनं कांदापात छान दिसते, त्यामुळे थोडी कांदापात मी वगळलेली आहे. आता त्यामध्ये किसलेलं आलं घालून सगळं परत छान परतून घेत आहे. ह्या भाज्या खूप परतून घ्यायच्या नाहीत. साधारण कांदापातीचा आणि ढोबळी मिरचीचा हिरवा रंग तसाच्या तसा राहील अशा पद्धतीने आपण हे परतून घ्यायचं आहे. हे आपण कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे. हे आपलं 6 चमचे कॉर्नफ्लोअर आहे. आपण एकंदरीत 10 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं होतं, त्यातलं 4 चमचे कॉर्नफ्लोअर मगाशी वापरून झालेलं आहे. ह्या कॉर्नफ्लोअरमध्ये थोडंसं पाणी घालून ह्याची पेस्ट तयार करून बाजूला ठेवत आहे. थोड्याशा ह्या भाज्या परतून झाल्यानंतर यामध्ये मी चिली सॉस घालत आहे. इथे मी 2 चमचे चिली सॉस, 2 चमचे आपला टोमॅटो सॉस आणि 2 चमचे सोया सॉस असं घालून त्यामध्ये या सगळ्या भाज्या शिजवून घेणार आहे. यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून कांदापातीचा जो कांदा आहे त्याचे छोटे छोटे रिंग्स केलेले आहेत त्याही घालून घेत आहे. त्याचबरोबर थोडी कांदापातही आत्ता घालून घेतलेली आहे. हे सगळं थोडंसं परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून हे सगळं शिजवून घेणार आहे. आत्ता अगदी अर्धा बाउल पाणी घालायचं आहे. हे सगळं असं 5 मिनटं शिजवून झाल्यानंतर आता आपण जी कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालत आहोत. ह्या कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये आत्ता मी फक्त 1 बाउल पाणी घेतलेलं आहे, परंतु ह्या पेस्टमध्ये मला अजून 2 बाउल पाणी लागणार आहे. थोडं थोडं करत हे पाणी मी घालणार आहे. अजून 1 बाउल पाणी घालत आहे. आता मला पाहिजे तशी जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही अशी ही मीडियम टाईपची ग्रेव्ही झालेली आहे. त्यामध्ये 1.5 चमचा साखर घातलेली आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ मात्र जपून वापरायचं, कारण सोया सॉसमध्ये आणि चिली सॉसमध्ये थोड्याफार प्रमाणात मीठ असतं, त्यामुळं मिठाचा अंदाज घेऊनच मीठ घाला. पहिल्यांदा ग्रेव्हीची टेस्ट घ्या, मग मीठ घाला. हे बघा, तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही ही ग्रेव्ही करा, परंतु मला पाहिजे तशी ही ग्रेव्ही झालेली आहे. या ग्रेव्हीला एक 5 मिनटं उकळी आणून घेतलेली आहे आणि नंतर त्यामध्ये आता हे सगळे बॉल घालून घेत आहे. अशा प्रकारे केलेल्या ग्रेव्हीची आणि मंचुरियन बॉल्सची
अगदी हॉटेलसारखी किंवा कधीकधी गाड्यावरती सुद्धा आजकाल हे मंचुरियन्स बॉल्स मिळतात, त्यासारखी टेस्ट येते. त्यावरती आपण ओनियन रिंग्स केलेल्या आहेत त्या घालत आहे. दिसायला खूप छान दिसतात आणि थोडीशी कांदापातही घालते, कोथिंबीरही घालते. अशा प्रकारे आपली मंचुरियन ग्रेव्ही तयार. आता आपण ही मंचुरियन ग्रेव्ही सर्व करूयात. आत्ता आपण जे प्रमाण ह्या मंचुरियन ग्रेव्हीसाठी आणि बॉलसाठी घेतलेलं आहे त्या प्रमाणामध्ये 12 माणसांसाठी ही डिश तयार झालेली आहे. आपल्याला घरी कधीतरी चायनीज खायची लहर आली तर अशा प्रकारे मंचुरियन ड्राय किंवा मंचुरियन ग्रेव्ही करून सगळ्यांना खुश करा. अशी आपली अगदी मस्त म्हणजे मस्तच A1 सुग्रासची मंचुरियन ग्रेव्ही. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, कॉमेंट्स करून ही रेसिपी शेअरही करा. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.